हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण ही सुंदरशी डॉली बघणार आहे। याची रुंदी 14 इंच आहे, बघा 14 इंच, आणि वजन याचं 78 ग्रॅम आहे। म्हणजे तिन्ही रंगांच्या जवळपास तुम्ही 30-30 ग्रॅमच्या लोकरी असू द्या तुमच्याजवळ, म्हणजे छानशी आपल्याला ही डॉली करता येईल। कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर दिसेल अशी ही डॉली आहे। फ्लॉवर पॉट ठेवून मध्ये तुम्ही त्याचं डेकोरेशनसाठी होम डेकोर म्हणून उपयोग करू शकता, आणि खूप सुंदरशी अशी ताटावर झाकता येईल की 14 इंच असल्यामुळे। तर अशी ही सुंदर डॉली करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। चला तर मग आपण पटकन सुरुवात करू, पण त्यापूर्वी आवडलं असेल तर लाईक करा, थंब दाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। ही डॉली करण्यासाठी आपण हे 3 रंग घेतले, पांढरा, हिरवा, लाल, आणि सुई घेतली आपण 1.75। नेहमी आपण 3.5 घेतो, पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट घट्ट हवी असेल डिझाईन किंवा काय विण, तेव्हा आपण नेहमी सुई कमी नंबरची घ्यायची। मोठ्या नंबरची घेतल्याने पटपट वाढतं, पण ते थोडं सैल असतं। आपल्याला जेव्हा घट्ट हवं असेल तर तेव्हा आपण छोट्या नंबरची सुई घ्यायची। तर म्हणून मी 1.75 ची सुई घेतली आहे। सुरुवात करू आपण 10 चेनची रिंग करून। तर आपण 10 चेन करू किंवा 8 करू। 1 2 3 4 5 6 7 8 8 चेनची रिंग केली। रिंग करण्यासाठी आपण स्लिप स्टिचनी पहिल्या रिंगशी जोडलं। आता या रिंग मध्ये आपल्याला 24 डबल क्रोशे करायचे। तर पहिला डबल क्रोशे अर्थातच आपला 3 चेनचा, 1 2 3। दुसरा डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेतला, जाता आता हा दोरा हाईड करायचा आपल्याला। या रिंग मध्ये घाला सुई, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 3 टाके सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1। हा झाला पहिला डबल क्रोशे। असे 23 डबल क्रोशे करा, आणि पहिला 3 चेनचा म्हणजे असे 24 होतील एकूण। तर डबल क्रोशे 24 इन दिस रिंग ऑफ 8 चेन। पहिले आपण 8 चेनची रिंग केली आणि 24 डबल क्रोशे आपण या रिंग मध्ये करणार आहे। तर एवढा मी पूर्ण करते। 24 डबल क्रोशे झाले आहेत आपले। आता आपण पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे या तिसऱ्या चेनशी, 1 2 आणि 3, तर या तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ। पहिला राऊंड पूर्ण झाला आपला। दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार आहे आता की एक ट्रिपल आणि 3 चेन असा आपला राऊंड करायचा आहे। तर ट्रिपल साठी आपण आधी 10 चेन करू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन केले आपण, आणि 4 वेढ्यांचा खांब, 1 2 3 4। पहा, आपण जेव्हा 1 वेढा घेऊन करतो तेव्हा डबल क्रोशेट म्हणतो, 2 वेढे घेतले तर ट्रिपल म्हणतो, 3 वेढे घेतले तर डबल ट्रिपल म्हणतो। आपण 4 वेढे घेतले म्हणजे ट्रिपल झाला हा। आणि पुढच्या टाक्यामध्ये सुई घालायची, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायची, 6 टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढत जायचं। 3 4 वेढे घेतले, पुढच्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 2 टाक्यातून काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन आणखीन 2 टाक्यातून काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन परत 2 टाक्यातून काढलं, आणि हे शेवटच्या 2 टाक्यात। तर असा हा झाला ट्रिपल। पुन्हा 3 चेन करायच्या आणि परत ट्रिपल म्हणजे 4 वेढ्यांचा खांब। तर आपण 4 वेढे घेतले सुईवर दोऱ्याचे, पहा 4 वेळा वेढलं, पुढच्या टाक्यामध्ये सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, ते 4 आत्ता घेतलेला वेढा आधीचा टाका, असे 6 टाक्यात दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि 2 टाक्यातून काढायचा, परत दोऱ्याचा वेढा घेतला, 2 टाक्यातून काढला, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून, आणि शेवटी परत एकदा 2 टाक्यात। असं आपण एक ट्रिपल 3 चेन असा आपला पूर्ण राऊंड करायचा आहे। पुन्हा 3 चेन, आणि पुन्हा एकदा पहा ट्रिपल 4 वेळा सुईवर दोऱ्याचा वेढा घेतला, पुढच्या टाक्यात सुई घातली, पहा यात विणलाय, पुढच्या टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 6 टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा आणि 5व्यांदा।
5 वेळा आपल्याला दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढावं लागतं. परत 3 चेन, चेन 3 अँड ट्रिबल इन नेक्स्ट चेन. ट्रिबल मीन्स 4 times wrap the yarn, insert in next stitch, get the stitch out, yarn over, pass through 2 stitches, 1, 2, 3, 4, 5. 5 times you have to yarn over and pass through 2 stitches. आता हा राऊंड पूर्ण करायचा. 3 चेन, 1 ट्रिबल. दुसरा राऊंड पूर्ण झालाय आपला. हे मोजून घ्यायचं एकदा 24 आहेत की नाही बरोबर. तर बरोबर 24 आहेत आपले. आणि आता आपल्या या ज्या सुरुवातीला 10 चेन केल्या होत्या त्यापैकी वरच्या 3 सोडून देऊ आपण. 1, 2, 3 आणि या पुढच्या चेन मध्ये सिंगल स्लिप स्टिचने जोडून घेऊ. तर असा हा राऊंड आपला पूर्ण झालाय. हे झाल्यावर आपण पुढचा राऊंड लालनी करणार आहे म्हणून आपण स्लिप नॉट करून घेऊ लालची आणि कुठल्याही एका 3 चेनच्या गॅपमध्ये आपण जोडून घेऊ त्याला. तर आपण इथे जोडतोय लाल स्लिप नॉट करून. चार चेन करू पहिल्या. 3, 4. आता इथे आपल्याला 2 ट्रिबल इनकम्प्लीट करून एकत्र करायचे 3. म्हणजे पहिला आपण 4 चेनचा केला. 2 वेढे घेतले, सुई आत घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. पहा 3 टाके आहेत आणि एक आधीचा, असे 4 आहेत. दोऱ्याचा वेढा घेतला, 2 टाक्यातून काढलं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं. आता परत करून दोराचा एक नाही करायचा, एवढंच, कारण की आपल्याला इनकम्प्लीट करायचं आहे. पुन्हा 2 वेढे घेतले, आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं. म्हणजे हे झाले इनकम्प्लीट ट्रिबल 2 आणि पहिला 4 चेनचा म्हणजे तोही. आता दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं. हे झालं इनकम्प्लीट 3 ट्रिबल टॉप. आता 10 चेन 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 चेन करू आणि परत पुढच्या गॅपमध्ये असंच 3 इनकम्प्लीट ट्रिबल एकत्र करायचे. 2 वेढे घेतले दोऱ्याचे, गॅपमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3 टाके असतात आणि एक आपण आधीचा, असे 4 असतात सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढायचा. 2दाच. पुन्हा 2 वेढे घेतले, आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं. 2दा. आणि तिसऱ्यांदा 3 ट्रिबल टॉक in each chain 3 space separated by 9 chains. हे 3 इनकम्प्लीट ट्रिबल झाले आपले. आणि आता दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचं. हे असं दिसेल. आता परत 9 चेन, चेन 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Again incomplete triple 3 in chain 3 space. First incomplete triple, incomplete triple 2 and incomplete triple 3. Yarn over, pass through all of them. असं दिसेल. 3 ट्रिबल टुगेदर 9 चेन, परत 3 ट्रिबल टुगेदर 9 चेन. असं प्रत्येक गॅप मध्ये करा. हा राऊंड पूर्ण करा. 9 चेन करण्याचा राऊंड झालाय आपला हा. 24 वेळा आपण केलेला आहे. 9 चेन, 1 सिंगल क्रोशे. शेवटच्या 9 चेन झाल्या या. आता आपण इथे सिंगल क्रोशे ऐवजी स्लिप स्टिच करून पहिल्या पॉइंटची जोडून घेऊ. तर हा पहिला टाका आहे, इथे आपण स्लिप स्टिचने जोडतोय. आता आपण काय करणार, इथे 3 स्लिप स्टिच करा. सेंटरला येईस तर 3 किंवा 4 जसे गरजेनुसार. 1, 2, या 9 चेन गॅपच्या सेंटरला आणू आपण. 3 स्लिप स्टिच केल्या, मध्ये आलो आपण या 9 चेन गॅपच्या. आता काय करायचं पूर्ण राऊंड हा की 3 चेन, 1, 2, 3 चेन 3 सिंगल क्रोशे इन नेक्स्ट लूप.
9 चेन स्पेस, अगेन 3 चेन, 3 साखळ्या केल्या, पुढच्या 9 चेनचं जे लूप आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे केला, परत 3 चेन, सिंगल क्रोशे इन नेक्स्ट लूप. तर असा हा राऊंड पूर्ण करा. 3 चेन, एक सिंगल क्रोशे, म्हणजे आपला असं दिसेल. हे पूर्ण राऊंड झाला की दाखवते. 3 चेन, एक सिंगल क्रोशे, हाही राऊंड झाला आपला. आता आपण शेवटी आलोय. 3 चेन झालेल्या आहेत आपल्या शेवटच्या, आणि सिंगल क्रोशे ऐवजी आता याच्याशी स्लिप स्टिचने आपण जोडून घेऊ. इथे मधल्या पुढच्या लूपच्या मध्यभागी म्हणजे इथे, तर इथे आपण याला स्लिप स्टिचने जोडून घेऊ. इथूनच सुरुवात केली होती आपण, त्यामुळे सिंगल क्रोशे आहेच तिथे केलेला, त्यात स्लिप स्टिच करून जोडून घ्या म्हणजे हे पूर्ण होईल. आता हा दोरा कापून घेऊ. पुढचा राऊंड आपण पांढऱ्यानी करणार आहे. स्लिप नॉट करून घेतली आणि जिथे गाठ मारली आहे त्याच्या आधीच्या जे 3 चेनची स्पेस आहे ही, या स्पेसमध्ये आपण पांढरा दोरा जोडू. 3 चेन करू इथे. आता प्रत्येक या 3 चेनच्या स्पेसमध्ये 5-5 डबल क्रोशे करायचे आपला. तर पहिला डबल क्रोशे 3 चेनचा झाल्यामुळे आता फक्त 4 डबल क्रोशे करू आपण. 1, 2, 3 आणि 4. 4 डबल क्रोशे केले आपण, आणि पहिला 3 चेनचा असे 5 डबल क्रोशे झाले या गॅपमध्ये. डबल क्रोशे 5 इन इच 3 चेन स्पेस. आता पुढच्या गॅपमध्ये घेतला आपण डायरेक्ट. पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 5 डबल क्रोशे. 2, 3, 4 आणि 5. असा राऊंड पूर्ण करा. प्रत्येक गॅपमध्ये 5-5 डबल क्रोशे करायचे. प्रत्येक गॅपमध्ये 5-5 डबल क्रोशे करण्याचा राऊंड झालाय आपला हा. आता शेवटी आपण पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे या तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता पुढच्या राऊंडला आपण काय करणार आहे की जसं इथे या ट्रिबल केले होते तसेच आपल्याला करायचे आहे. तर त्यासाठी पहिला ट्रिबल म्हणजे 7 चेन करून 3 आणखीन म्हणजे असं 10 चेन करू. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नंतर 4 वेढ्यांचा खांब. 2, 3, 4. अगदी इथल्यासारखंच, काहीच फरक नाही. इथेही डबल क्रोशे आणि त्याच्यानंतरचा राऊंड जो होता तो करायचा आहे. फक्त इथे आपण लागोपाठ प्रत्येक टाक्यात केलं होतं ट्रिपल, तर इथे आपण एक आड एक करणार आहे. म्हणजे हा टाक्यात केला, हा सोडून द्यायचा, आणि पुढच्या टाक्यात 2-2 दोऱ्याचा वेढा घ्यायचा, 2-2 टाक्यातून काढत जायचा. हा झाला आपला ट्रिपल. पुन्हा 3 चेन, 1, 2, 3. 4 वेढे घ्या दोऱ्याचे सुईवर. 4दा वेढलं पहा. एक आधीचा टाका होता आणि 4 वेळा आपण दोऱ्याचा वेढा घेतला. एक टाका सोडायचा, पुढच्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 6 टाक्यात एकूण, बिलकुल मगासारखंच, दुसऱ्या राऊंड सारखं. तर आता दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून काढत जायचं. असं 2-2 टाक्यातून काढत जायचं. परत 3 चेन, 1, 2, 3 आणि परत 4 वेढ्यांचा खांब. 4 वेढे घेतले, एक टाका सोडला, पुढच्या टाक्यामध्ये 4 वेढ्यांचा खांब. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा करावा लागतो 4 वेढ्यांचा खांब असला की. परत तसंच 1, 2, 3 चेन, 4 वेढे घेतले, एक टाका सोडून पुढच्या टाक्यात घातलं, 2-2 टाक्यातून दोऱ्याचा वेढा घेऊन काढत जायचा. परत 3 चेन आणि हा राऊंड असा पूर्ण करा. तर असा आपला राऊंड दिसेल याच्याच सारखा अगदी. तर हा राऊंड झाला की पुढचं सांग. हा राऊंड पूर्ण झाला आपला. 4 वेढ्यांचे खांब आणि 3 चेन असा. तर आपण याला शेवटी 3 चेन झाल्यावर 6व्या 1, 2, 3, 4, 5 किंवा इकडनं 3 चेन सोडा. 1, 2, 3 आणि या पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या. नंतर आपण हा दोरा सुद्धा कापून घेणार आहे. आपला पूर्ण झालाय. 3 चेन सुद्धा केल्या आहेत मी, आणि आता फक्त स्लिप स्टिचने आपल्याला याला जोडायचं आहे आणि दोरा कापून घ्यायचा आहे. तर 3 चेन इथून सोडा. 1, 2, 3 आणि चौथ्या याच्यात स्लिप स्टिचने जोडून घेऊ. हा दोरा नंतर आपण हाईड करू.
याच्या पुढचा राऊंड परत आपण लालनीच करतोय आणि तोही सेम या राऊंड सारखा, जसं आपण 3 ट्रिबल टुगेदर आणि 9 चेन असं केलं ना, तसं सेम राऊंड करायचं आपल्याला. तर आपण या पुढच्या गॅपमध्ये लाल दोरा जोडून घेऊ आणि 3 ट्रिबल टुगेदर करायचे. पहिला इनकम्प्लीट ट्रिबल म्हणजे 3 चेन केल्या आणि आता पुढे 2 इनकम्प्लीट ट्रिबल, 2 वेढे घेतले, आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून 2दा काढलं. परत दुसऱ्यांदा तसंच सेम या राऊंड सारखं तिसरा राऊंड जो केला ना लालचा, तर सेम तसंच करायचं आपल्याला. हे 3 इनकम्प्लीट ट्रिबल झाले, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं आणि मग 9 चेन केल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग पुन्हा पुढच्या गॅपमध्ये असंच 3 ट्रिबल टुगेदर करायचं आहे. तर ट्रिबल आता इथे पहिला 3 चेनचा होता तसा नाही आहे, ऍक्च्युअल 3 ट्रिबल करावं लागतील इनकम्प्लीट. 2दा दोऱ्याचा वेढा घेतला, गॅपमध्ये घातलं, 2 दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 4 टाक्या, 4चे 3, 3चे 2, 2चा एकही करायचा नाही कारण इनकम्प्लीट करायचा आहे म्हणून. दुसरा इनकम्प्लीट ट्रिबल आणि हा तिसरा. 3 इनकम्प्लीट ट्रिबल झाले की दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढायचा. पुन्हा 9 चेन, 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि परत पुढच्या गॅपमध्ये 3 इनकम्प्लीट ट्रिबल आणि दोऱ्याचा वेढा घेऊन एकत्र करायचे. 3 ट्रिबल टॉप. हा झाला पहिला इनकम्प्लीट ट्रिबल. दोऱ्याचे 2 वेढे घेतले, आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून 2दा काढायचं आणि हे तिसऱ्यांदा. हे झाले 3 इनकम्प्लीट ट्रिबल आणि 1 टाका आधीचा होता, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचं. मग पुन्हा 9 चेन करायचे. तर असा हा राऊंड पूर्ण करा. म्हणजे सेम याच्याच सारखा हा राऊंड लालचा केलाय तसाच आपण पुढचा राऊंड करतोय. हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. शेवटच्या 9 चेन केल्या मी आणि इथल्या टोकावर स्लिप स्टिचने जोडतोय. आता या लूप पाशी जायचंय आपल्याला स्लिप स्टिच करत. तर आपण 3 स्लिप स्टिच करू आणि पुढच्या लूपच्या सेंटरला येऊ. 3 किंवा 4 जशा लागतील तशा करून आपण स्लिप स्टिचनी या पुढच्या लूपच्या सेंटर पर्यंत यायचंय. 1 स्लिप स्टिच, 2 3 and 4. 9 चेन होत्या त्यामुळे आपण 4 स्लिप स्टिच करून याच्या असं मध्यावर आलोय. आता इथून काय करायचं, आपण 3 चेन 1 सिंगल क्रोशे, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन 1 सिंगल क्रोशे, असा हा राऊंड पूर्ण करायचा. 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, जसं आपण इथे केला होता पहा. या नंतर पांढऱ्याच्या आधी जो राऊंड केला होता सेम तसाच आपल्याला हा राऊंड करायचा. 3 चेन 1 सिंगल क्रोशे हा राऊंड पूर्ण झालाय आपला आणि आपण इथे स्लिप स्टिचनी जोडली आहे पहिल्या ठिकाणी जिथे आपण पहिल्या चेन करून आलो होतो तिथे. आणि आता पुढचा राऊंड आपण पांढऱ्यानी करणार आहे. या प्रत्येक 3 चेनच्या गॅपमध्ये 4-4 डबल क्रोशे करू आपण. तर आपण इथे जिथे गाठ मारली लालची त्याच्या आधीच्या गॅपमध्ये पांढरा दोरा जोडून घेऊ. तीन चेन करू पहिला डबल क्रोशे म्हणून आणि आणखीन 3 डबल क्रोशे या गॅपमध्ये करायचे आपल्याला. प्रत्येक 3 चेनच्या गॅपमध्ये 4-4 डबल क्रोशे. 1 2 आणि 3. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा होता आणि हे 4 असे मिळून हे 3 असे मिळून 4 डबल क्रोशे झाले. आता पुढची गॅप ही पहा, पुढची 3 चेनची गॅप, यातही परत 4 डबल क्रोशे करू. 1 डबल क्रोशे 4 इन ईच चेन 3 स्पेस. 2 3 4. याच्या आधी जेव्हा आपण असा राऊंड केला होता तेव्हा आपण 5-5 डबल क्रोशे केले होते पहा, तुम्हाला आठवत असेल.
पण आता इथे खूप 60 गॅप आहेत आणि 5-5 डबल क्रोशे केले तर झोल येण्याची शक्यता आहे, म्हणून आपण 4-4च डबल क्रोशे करू प्रत्येक गॅप मध्ये. अशा पद्धतीने प्रत्येक गॅप मध्ये 4-4 डबल क्रोशे. तर हा राऊंड असा पूर्ण करा. डबल क्रोशे 4 इन ईच चेन 3 स्पेस. 1 2 3 4 असे 4-4 डबल क्रोशे करून हा राऊंड पूर्ण करा. याचा राऊंड झाल्यावर आपण स्लिप स्टिचनी जोडून घेतले इथे बघा. आणि आता आपण हिरव्या दोऱ्याने पुढचा राऊंड करणार आहे. तर आपण हिरवा दोरा जोडू या पहिल्याच टाक्यापाशी. पहिल्या टाक्याला आपण हिरवा दोरा जोडून तिथे सिंगल क्रोशे करू. तर सिंगल क्रोशे करायचा आहे म्हणून आपण एक चेन केली आधी, एक चेन आणि याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे. मग 9 चेन करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 चेन केल्यावर हे 8 डबल क्रोशे सोडले आणि या 9व्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करून जोडलं त्याला. पुन्हा 3 चेन. आता 1 2 3 आणि परत हे 3 डबल क्रोशे सोडले आणि पुढच्या 4 डबल क्रोशे जे आहेत त्यापैकी पहिल्या डबल क्रोशे मध्ये सिंगल क्रोशेनी जोडलं. बस हेच आता रिपीट करायचं आहे. पुन्हा 9 डबल क्रोशे 9 चेन 4 5 6 7 8 9. 9 चेन हे 8 डबल क्रोशे सोडायचे आणि या 9व्या डबल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे. 3 चेन. एकदा 9 चेन एकदा 3 चेन. 3 डबल क्रोशे सोडायचे चौथ्या डबल क्रोशेवर, म्हणजे पुढचे जे 4 आहेत त्यातल्या पहिल्या डबल क्रोशेत एक सिंगल क्रोशे. असं करत जायचं. चेन 9 1 2 3 4 5 6 7 8 9 and single crochet. Skip these 8 stitches. Single crochet in 9th chain, 9 double crochet stitch. Then 3 chain 1 2 3. Skip these 3 stitches. Single crochet in the first double crochet of the next group. हे जे 4 डबल क्रोशे आहेत त्यातल्या पहिल्यावर आपण सिंगल क्रोशेने जोडतोय. बस हे असं रिपीट करा. 10 डबल क्रोशे 10 चेन 3 चेन 10 चेन 3 चेन. राऊंड पूर्ण झालाय आपला. पहा 9 चेन एक सिंगल क्रोशे 3 चेन एक सिंगल क्रोशे. आता शेवटच्या 3 चेन झाल्यात आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने आपण याला जोडतोय. आता आपण स्लिप स्टिच करत करत या 9 चेनच्या लूपच्या मध्यभागी जाऊ, म्हणजे 4 किंवा 5 स्लिप स्टिच करावं लागतील आपल्याला. स्लिप स्टिच 1 2 3 4 5. 5 स्लिप स्टिच करून आपण या 9 चेनच्या लूपच्या मध्यभागी आलो. असं आता इथून आपल्याला काय करायचंय की या 3 चेनच्या लूपमध्ये 3 पाकळ्या करायच्या. आता पहिली पाकळी ट्रिपल ट्रिपल म्हणजे डबल क्रोशे म्हणजे 1 अडी घेतो आपण, ट्रिपल म्हणजे 2 अडी घेतो, डबल ट्रिपल म्हणजे 3 अड्या घ्यायच्या. तर डबल ट्रिपल केला 1, 3 अड्या घेऊन यात टाकलं, सुईत दोऱ्याचा वेढा घेऊन परत काढलं. 4 टाके हे आणि 1 आधीचा असे 5 टाके आहेत सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढायचं, दोऱ्याचा वेढा घेऊन परत 2 टाक्यातून काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा 2 टाके. हा झाला इनकम्प्लीट डबल ट्रिपल. परत 3 वेढे घेतले सुईवर, आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून काढायचं. 1 2 आणि 3. आता हे 2 इनकम्प्लीट डबल ट्रिपल आणि 1 आधीचा टाका असे 3 आहेत. दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढू आपण, म्हणजे 2 डबल ट्रिपल टॉग. आता 4 चेन 1 2 3 4 आणि इथेच परत स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. ही झाली 1 पाकळी. आता दुसऱ्या पाकळीसाठी पुन्हा आपण 4 चेन करणार. 3 4. परत 2 इनकम्प्लीट डबल ट्रिपल, 3 वेढे घेतले सुईवर, आत घातलं 3 चेनच्या लूपमध्ये, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून परत 2. हा झाला 1 इनकम्प्लीट डबल ट्रिपल. दुसरा आता 3 वेढे घेतले, पुन्हा आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढतोय,
दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून काढतो. अशा पद्धतीने हे 2 इनकम्प्लीट डबल ट्रिबल या 4 चेन दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचा. पुन्हा 4 चेन 1 2 3 4 आणि यात 5 करू आपण. 5 चेन आणि इथेच परत स्लिप स्टिचनी जोडायचं. ही झाली एक पाकळी. आता तिसरी पाकळी, ही पहिली एक केली आपण, मग ही दुसरी. आता तिसरीसाठी पुन्हा 4 चेन 3 4 परत डबल ट्रिबल आपण 5 चेन करू. 4 चेननी ते दबल्यासारखं होतं. 5 चेन 3 वेढे आत घातलं. 2 इनकम्प्लीट डबल ट्रिबल करायचे. 1 2 3 पहिला इनकम्प्लीट डबल ट्रिबल झाला. आता दुसरा 1 2 3 हे 2 इनकम्प्लीट डबल ट्रिबल या 5 चेन दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं. आणि आता याला हे 9 चेनचा लूप जे आहे त्याच्या मध्यभागी सिंगल क्रोशेने जोडून घ्या. साधा सिंगल क्रोशे केला तरी चालेल, अशा टाईपचा. लक्षात आलं. आता पुन्हा तसंच 3 वेढे घ्या. 3 चेनच्या लूप मध्ये घातलं. इनकम्प्लीट डबल ट्रिबल 1 इनकम्प्लीट डबल ट्रिबल 2 1 2 3 यानोवर पास थ्रू ऑल 3 म्हणजे एकत्र केले. 2 डबल ट्रिबल टॉग 5 चेन 1 2 3 4 5 स्लिप स्टिच इन चेन 3 स्पेस स्लिप स्टिचनी जोडायचं. इकडे सरकवून घ्या. पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5 परत 2 इनकम्प्लीट डबल ट्रिबल 3 वेढे घेतले. आत घेतलं. दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून काढायचं 3 वेळा. हा झाला एक इनकम्प्लीट डबल ट्रिबल. आता दुसरा 3 वेढे घेतले. सुई आत घातली. दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून 3दा काढायचं. हे झाले 2 इनकम्प्लीट डबल ट्रिबल. दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं. परत 5 चेन 4 5 आणि इथे स्लिप स्टिचनी जोडायचं. पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5 डबल ट्रिबल 2 इनकम्प्लीट 3 वेढे घेतले. त्या सगळं काही 3 चेनच्या लूप मध्येच करायचं आहे. 2 3 परत दुसऱ्यांदा 3 वेढे घेतले. आत घातली सुई. दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. आता दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून काढा 3दा. झालं. 2 इनकम्प्लीट डबल ट्रिबल पहिल्या 5 चेन दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढलं. आणि मग हे 9 चेनचं जे लूप आहे याच्या मध्यभागी सिंगल क्रोशे करून जोडलं. हे पहा असं छानसं फूल तयार होतं आपलं. ते असे 3-3 पाकळ्यांचे फुलं तयार होतील आपल्या बॉर्डरला. लक्षात आलं. आता पूर्ण बॉर्डर अशी करायची. म्हणजे आधी इथून काय करायला. आता पुन्हा या 3 चेनच्या लूप मध्ये 2 डबल ट्रिबल इनकम्प्लीट यानोवर दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढायचं. 3 वेढे घेऊन 3 चेनच्या लूप मध्ये घातलं. हा इनकम्प्लीट डबल ट्रिबल 1 इनकम्प्लीट डबल ट्रिबल 2 यानोवर पास थ्रू ऑल 3 स्टिचेस 5 चेन्स 1 2 3 4 5 स्लिप स्टिच इन चेन 3 स्पेस. अगेन चेन 5 1 2 3 4 5 2 इनकम्प्लीट डबल ट्रिबल 1 pass through all 5 chains slip stitch in the same. This is middle petal. एक पाकळी या 9च्या इथून सुरुवात केली. एक मधली. आता ही तिसरी. पुन्हा 5 चेन 3 4 5 डबल ट्रिबल 2 इनकम्प्लीट. त्या 3 चेनच्या स्पेस मध्येच 1 3 वेढे घेऊन घातला आत. दोऱ्याचा वेढा घेऊन 2-2 टाक्यातून असं 3दा करायचं. 2 इनकम्प्लीट डबल ट्रिबल दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं.
आणि पुढचं 9 चेनचं लूप आहे तिथे सिंगल क्रोशेने मध्यभागी जोडायचं। बघा असे आपले पाकळ्यात 3 पाकळ्यांची फुलं तयार झाली। तर ही बॉर्डर अशी पूर्ण करा। हा राऊंड पूर्ण झालाय आपला। आता हे शेवटचे आपण जे केलेलं आहे डबल ट्रिपल टॉक, तर यानंतर आपल्याला हे मध्यभागी जोडायचं आहे। तर इथे आपण सिंगल क्रोशेने जोडतो। सिंगल क्रोशे ऑलरेडी केलेला होता आपलं, सिंगल क्रोशेने चेननी सुरुवात केली होती म्हणून मी इथे एक सिंगल क्रोशे करते। आता आपण दोरा कापून घेऊ हा आणि शेवटचा राऊंड मग पांढऱ्याने करू। शेवटच्या राऊंडसाठी आपण पांढरा दोरा जोडतोय। जिथे लाल हिरवा हे केला एंड तिथे जोडला तरी चालेल। पांढऱ्या दोऱ्याने आपण एक टाका काढला आधी आणि इथे एक सिंगल क्रोशे करून घ्या। एक सिंगल क्रोशे आणि 4 चेनचा एक पिको करू। तर हा पहिला सिंगल क्रोशे केला, 1 2 3 4 4 चेन आणि 4 चेनचा पिको म्हणजे इथल्या या 2 टाक्यांमध्ये सुई घातली 4 चेन झाल्यावर आणि स्लिप स्टिचनी या टाक्यातून काढला। हा झाला 4 चेनचा पिको। आता 6 चेन करा, 1 2 3 4 5 6 चेन 6 सिंगल क्रोशे इन दी गॅप। आता ही पहिली पाकळी झाल्यानंतर बघा, ही पहिली पाकळी झाल्यानंतरच्या जागी आपल्याला गॅप मध्ये एक सिंगल क्रोशे करायचा। पुन्हा 6 चेन, 1 2 3 4 5 6 6 चेन झाल्यावर हे मध्यभागी मधल्या पाकळीच्या मध्यभागी घालून एक सिंगल क्रोशे करायचा आणि परत इथे 4 चेनचा पिको 2 3 4। आता हा राऊंड तुम्ही लालनी करू शकता, हवा असेल तर पांढऱ्यानी करू शकता, जसं तुमच्या आवडीने कोणताही रंग घेतला तरी चालेल। मी पण बघते, जर पांढरा चांगला नाही वाटला तर लालनी करते। परत 6 चेन, 3 4 5 6 चेन सिंगल क्रोशे इन दी गॅप बिटवीन टू पेटल्स, एक सिंगल क्रोशे। असं छान पाकळीच्या राऊंड बॉर्डर अशी पांढरी आली पाहिजे। अगेन चेन 6 1 2 3 4 5 6 सिंगल क्रोशे इन दी जॉइंट। 2 पाकळ्या ज्या आहेत त्याच्या जॉइंट पाशी एक सिंगल क्रोशे केला आणि इथे 4 चेनचा पिको 3 4। पिको म्हणजे स्लिप स्टिचनी करायचं। पुन्हा 6 चेन, 2 3 4 5 6 पुन्हा इथे या 2 पाकळ्यांच्या मध्ये सिंगल क्रोशे। परत 6 चेन, 1 2 3 4 5 6 चेन 6 सिंगल क्रोशे at the top of the middle petal, चेन 4 पिको 1 2 3 4 4 चेनचा पिको। पिको म्हणजे असल्या 2 टाक्यांमध्ये काढलाय सुई, एक टाका काढला आणि स्लिप स्टिच केली। परत 6 चेन, 1 2 3 4 5 6 सिंगल क्रोशे इन बिटवीन 2 पेटल्स। अगेन चेन 6 1 2 3 4 5 6 single crochet in between 2 petals or at the joint of 2 petals। परत इथे 4 चेनचा पिको 1 2 3 4 आणि इथे पिको सारखं जोडायचं। पुन्हा 6 चेन 1 2 3 4 5 6 and single crochet in between 2 petals। बघा असं दिसल्या पाहिजे आपल्या पाकळ्या छान।
असं 3-3 पाकळ्यांची छान बॉर्डर आपली तयार होणार आहे. तर एवढा राऊंड पूर्ण करते मी आणि मग तुम्हाला दाखवते कसं दिसतं. तर पुन्हा आता 6 चेन इथे मध्यभागी सिंगल क्रोशे, मग 4 चेनचा पिको जसं इथे केलाय तसं, आणि मग परत 6 चेन अशा पद्धतीने आपण करत जाऊ पूर्ण. तर हा राऊंड पूर्ण झाला की तुम्हाला दाखवते. मग आपला ही डॉयली पूर्ण होते. हा राऊंड पूर्ण झालाय आपला पहा. आणि शेवटी मी स्लिप स्टिचनी इथे पहिला सिंगल क्रोशे आणि 4 चेनचा पिको केला होता आणि तिथे आपण स्लिप स्टिचनी जोडलाय. नंतर आपण हा दोरा कापून घेऊ. आता तसं बघाल तर एवढं सुद्धा खूप सुंदर दिसतंय बघा. तुम्ही बघू शकता. हे दोरे हाईड करायचे अजून, पण एवढी डॉयली सुद्धा खूप छान दिसते. पण तुम्हाला जर हवं असेल तर आपण इथे जसं या पांढऱ्यानंतर ही हिरव्या पानांची बॉर्डर केली, तशीच या पांढऱ्या खांबाची जी ओळ आहे त्या खांबाच्या ओळीनंतर सुद्धा अशीच हिरवी बॉर्डर आपण करू शकतो. तर आपण तशी करणार आहे म्हणून आपण स्लिप नॉट केली आणि हे जे पांढरे डबल क्रोशे केलेले आहेत त्यातल्या एका टाक्यात आपण याला जोडून घेऊ. इथे एक सिंगल क्रोशे करून घ्या. पुन्हा 9 चेन, 1 2 3 4. हेच 2 ओळी करायच्या आहेत, जशा शेवटी केल्या होत्या ना तशाच करायच्यात. तर आपण 9 चेन करणार आहेत. 4 5 6 7 8 9. 9 चेन केल्यावर 1 2 3 4 5 6 7 टाके सोडू आपण आणि या पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करू. 2 चेन परत थोडं इथे आता 3 चेनच्या ऐवजी 2च चेन घेतल्या आपण आणि या टाक्यात परत एक सिंगल क्रोशे करू. जसे इथे 9 चेन केल्या सिंगल क्रोशे, तसेच 2च्या ऐवजी 3 चेन करू. 3 चेन आणि पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. हेच रिपीट करा. 9 चेनचं एक लूप, 3 चेनचं एक लूप, अगदी याच्यासारखं जसं इथे केलं होतं. 9 चेनचं एक लूप, 3 चेनचं, तसंच पुन्हा 9 चेन, 1 2 3 4 5 6 7 8 9. चेन 9, skip 7 stitches. See, 1 2 3 4 5 6 7 and single crochet in next in 8th stitch. Again 3 chains, 1 2 3, single crochet in the first of the next gap. हे 5-5 सिंगल क्रोशेचे जे होते आपले 5-5 डबल क्रोशेचे, त्या 2 याच्यात मिळून आपण एक 9 चेनचं लूप आणि एक 3 चेनचं लूप एवढं करायचं. पुन्हा 9 चेन करणार आणि हे इथे जसं शेवटून दुसऱ्या खांबात जोडलं तसंच इथे शेवटून दुसऱ्या खांबात म्हणजे यात. तर चेन 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा जे 10 डबल क्रोशे आहेत त्यापैकी या शेवटून दुसऱ्या डबल क्रोशेत सिंगल क्रोशेने जोडायचं. पुन्हा 3 चेन, 1 2 3 आणि 2 डबल क्रोशे, एक डबल क्रोशे सोडून पुढच्या ह्याच्यात सिंगल क्रोशेने जोडायचं जसं इथे केलं तसंच. तर असे हे रिपीट करा. 9 चेन सिंगल क्रोशे, 9 चेन सिंगल क्रोशे, 9 चेन एक सिंगल क्रोशे, 3 चेन एक सिंगल क्रोशे असं आपण केलेलं आहे. पहा इथून पहिल्या हे 5-5 चे गट आहे. पहिल्या याच्यात सिंगल क्रोशे केला, 9 चेन आणि इकडे दुसऱ्या गटातल्या शेवटून दुसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे केला, 3 चेन आणि मग परत पुढच्या पहिल्या याच्यात. तर तो केलेलाच आहे, त्यामुळे इथे आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. सॉरी 3 चेन करायच्याच राहिले. 9 चेन झाल्यानंतर 3 चेन आणि पुढच्या ह्याच्यात स्लिप स्टिचने आपण जोडतोय याला. म्हणजे हा आपला पहिला राऊंड या आतल्या बॉर्डरचा पूर्ण झाला. आता जसं इथे केलं होतं तसंच करायचं आहे. तर आपण या 9 चेन पैकी स्लिप स्टिच करत करत मधल्या लूपच्या मध्यभागात जाऊ. तर 4 किंवा 5 स्लिप स्टिच करून लूपच्या मध्यभागात या 1
स्लिप स्टिच टिल द सेंटर ऑफ द लूप 2 3 4 5 स्लिप स्टिच केल्या आणि इथे आपण एक सिंगल क्रोशे करायचं। आता इथून या 3 चेनच्या लूप मध्ये जसं मगाशी केलं होतं तसंच 3 वेढ्यांचा खांब 2 करायचे इनकम्प्लीट 1 3 2 याच्यातून काढायचं। अगदी मगासारखंच आहे, त्यामुळे काही सांगायची गरजच नाही। तीच बॉर्डर आता पूर्ण करायची आहे। इथे 2 इनकम्प्लीट डबल ट्रिपल झाले, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढलं, 5 चेन आणि इथे परत स्लिप स्टिचने जोडायचं। पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5 2 डबल ट्रिपल 3 वेढ्यांचे खांब 1 2 3 पुन्हा 3 वेढ्यांचा दुसरा खांब 1 2 3 दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढायचं। पुन्हा 5 चेन 4 5 आणि स्लिप स्टिचने जोडायचं त्याच 3 चेनच्या लूप मध्ये। पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5 2 डबल ट्रिपल ते 3 चेनच्या लूप मध्येच 1 3 चेनचा 3 वेढे घेऊन पुन्हा एक इनकम्प्लीट डबल ट्रिपल दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढलं आणि ही तिसरी पाकळी आहे पहा। पहिली याला जोडून आली, दुसरी मध्ये आणि तिसरी परत या 9 चेनच्या लूप मध्ये मध्यभागी सिंगल क्रोशेने जोडायची। हे 3 पाकळ्यांचे अशा फुलं तयार होतील जसे आपल्या बॉर्डरला झाले तसेच। आणि मग त्यावर पांढऱ्या चेननी बॉर्डर करायची। 6 सिंगल क्रोशे इथे एक पिको 4 चेनचा 6 सिंगल क्रोशे पुन्हा 6 चेन सिंगल क्रोशेनी जोडायचं, पुन्हा 6 चेन इथे 2 याच्यात मध्यभागी सिंगल क्रोशेनी जोडायचं। 4 असतात इथे 2 2 आजूबाजू करून मध्यभागी सिंगल क्रोशेनी जोडायचं। 4 चेनचं लूप, पुन्हा 6 चेन सिंगल क्रोशे, 6 चेन असं खालून काढून सिंगल क्रोशे आणि 4 चेनचं पिको, पुन्हा 6 चेन सिंगल क्रोशे, 6 चेन या मध्यभागी असं 4 4 आहे डबल क्रोशे डबल ट्रिपलचे, तर 2 2 इकडे घ्यायचे, मध्ये सुई घालून एक सिंगल क्रोशे करायचा, 4 चेनचा पिको। तर जशी वरची बॉर्डर केली सेम तशीच आपण आतली बॉर्डर करू। ती मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते। हा माझा राऊंड पूर्ण झालाय पहा पांढऱ्या बॉर्डरचा आणि किती सुंदर दिसतंय बघा। जशी ही बाहेरची आहे तशीच ही केली आहे आपण। 6 चेन करून एक सिंगल क्रोशे, मग 4 चेनचा पिको, पुन्हा 6 चेन, मग इथे सिंगल क्रोशे आणि हा सिंगल क्रोशे कुठे करायचा तर 4 पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये 2 2 पाकळ्या दोन्ही बाजूनी घेऊन सिंगल क्रोशे करायचा। तर अशी सुंदर डॉली खूपच आवडली असेल तुम्हाला, कोणत्याही रंगात खूप सुंदर दिसेल। नक्की कराल तुम्ही याची मला खात्री आहे। आवडलं असेल तर आधीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये। चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल सारखं बटन दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की त्याचं मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।